स्त्रियसंदोता नामरूपलाटासस्त त्याज्ञातमूर्धान्याज्ञातभूतकृपतेची कानी जली पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम कोण सांगताय? जोग साहेब. शिष्याचे शंकर पण सांगतात की हे पण सांगतात खाली कुठून कुठपर्यंत चालतं? शिष्याची शंका आहे ना ती शेवटच्या पोळीतून झाली म्हणजे प्रागामध्ये लक्षण परीक्षा ते लक्षण केवळ अनादी केलं तर काय कोणाला अतिव्याप्ती जास्त हे पुढून सांगू राहिले तुम्ही पाठीमागून म्हणता. नाही मी पुढचं सांगतो त्या अगोदर सांगतो. पहिला तुम्ही केलाय का अभ्यास? तुमचा झालेला आहे का नव्हता पाठाला? हे पाठवलं नव्हतं सांगत करायचं असलं करतो आम्ही. सांग. कुठं याच्याप्रमाणे सांगा सात अनादी जर मानला तर काय होईल? नाही, पान नंबर 266. हा इथंच ना अनादी त्याच्या अगोदर केवळ अनादी एवढेच जर प्रागाभावाचे लक्षण केलं तर काय होईल? हां बरं. तर अनादी एवढं जर प्रागाभावाचं लक्षण केलं तर अत्यंत अभाव सुद्धा अनादीची. परंतु त्या प्रागाभावाच्या ठिकाणी शांत प्रागाभाव शांत आहे परंतु अत्यंत अभाव अनादी अनंत असल्यामुळे अत्यंत अभावावर त्याची अतिव्याप्ती होत नाही. आणि दुसरी गोष्ट जर नुसतं शांत मानला प्रागाभाव शांत मानला तर ते शांत तर सामायिक अभाव बी परंतु ते सामायिक अभाव साधी शांत आहे आणि प्रागाभाव अनादी शांत आहे त्याच्यामुळं मग त्याच्यावर सामायिक अभाव अतिव्याप्ती होत नाही. बरं. पुढे आणि मग जर मग आता अनादी त्यांनी कसं मानलं अनादी शांत मानलेला आहे प्रागाभाव. मग अनादी शांत तर माया सुद्धा आहे. मग ते माया ही अनादी शांत आहे. शांत अशी आहे. मग हे लक्षण तर मायावर गेलं असं म्हणताय. सांगा आता पुढे. माया सुद्धा अनादी शांत आहे पण ती कशी भावरूप मानलेली आणि भावरूप कार्याची उत्पत्ती करते. हा भावरूप असल्याशिवाय भावरूप कार्य कसं उत्पन्न होईल? नाही होणार अभाव हा कोणत्याही कार्याचा उपादान बनत नाही. हे त्याचं उत्तर. पण ती माया त्यांनी भावरूप मानली कारण माया ही जगताचे उपादान कारणी आणि जे उपादान कारण असेल तरच भावरूपाची उत्पत्ती होती. म्हणजे अभाव हा कोणालाही उपादान होत नाही. हा अभाव कोणालाही उपादान होत नाही. मग उदाहरण दिलं जसं घटाधिकाचं उपादान कारण कपाल भावरूपी तसेच जगताचे उपादान कारण माया ही सुद्धा भावरूप आहे. मानावी लागेल. म्हणून म्हणून अनादी शांत असं जे लक्षण केलं म्हणजे प्रागाभाव हा अनादी शांत आहे आणि माया ही अनादी शांत आहे. असं जरी असेल तरी सुद्धा माया ही अभावरूप नाही तर भावरूप आहे आणि प्राक अभाव हा म्हणून तिथं जात नाही लक्षात. पुढे झालं जरी वेदाचा सिद्धांत माया कशी भावाभावून विलक्षण अनिर्वचनीय मानलेली असली तरी विलक्षण मानली असली तरी पण तिच्या ठिकाणी म्हणजे त्याला भावरूपता जशी संभवत नाही परंतु विधिमुख प्रतीचा विषय आहे ना आणि त्या व्यावहारिक त्याच्यात असं आहे भावरूपता कशी संभवत नाही तर भावरूप एकच परमतत्व आहे. ब्रह्मतत्वाशिवाय दुसऱ्या आणखीन जर कोणी भावरूप मांडलं तरी द्वैतापत्ती येते. म्हणून माया ही भावरूप मांडलेली आहे पण कार्य निमित्ताने तिथे तेवढा भाग त्याच्याशी घेतलेला आहे साधलेला आहे. अभिप्राय दिलेला आहे खाली बोलताना विधिमुखाने बोलण्याचा तिथला तात्पर्य आहे. अभिप्राय दिलेला आहे. सांगा काय अभिप्राय? म्हणजे त्यामुळे ते माया भावरूप आहे म्हणले त्यामुळे प्रागाभावाच्या लक्षात अभाव पदाचा प्रवेश होण्यास्तव त्या ठिकाणी प्रागाभावाच्या म्हणजे मायाच्या ठिकाणचे लक्षण जात नाही. मग त्यांनी शिवाय माया भावरूप नाही या म्हणण्याचा अभिप्राय सांगते ते का ज्याचा कालत्रही बाद होत नाही ते पारमार्थिक सती आणि असं फक्त ब्रह्मचे मायेचा बाद होतो. माया त्रिकाली बाधित नाही हे खरं आहे परंतु ज्या अर्थी ज्ञानोत्तर काली मायेचा बाद होतो त्या अर्थी मायेचं जरी परमार्थ सत्स्वरूप भावरूपता नसली तरी सुद्धा विधिमुख प्रतीचा विषय होण्यास्तव
त्याला भावरूपता मानलेली आहे. विधिमुख प्रतीचा म्हणजे विषय व्यावहारिक सत होण्याचा मानलेलं आहे फक्त. हा. म्हणून तिथं भावरूपता मानलेली. एकंदरीत तिथे विषय असा हाताळला की मायेला कल्पितता आलेली आणि कल्पित पदार्थ तिथंही कार्य करताना दिसतं. तर मायेची भावरूपता ही कल्पित आहे, भावरूप आहे. आणि वंद्या पुत्राची तर अभावरूपता असत म्हणूनच आहे. म्हणजे दोन्ही फरक आहे. नंतर प्रागभाव हा नाही म्हणून आहे. हा भाऊची डायरेक्ट वंद्यपुत्राप्रमाणे तिथं हा तिथं तिथं नाही. वंद्यपुत्राप्रमाणे आणि हा विधिमुख प्रतीचा विषय माया होत असल्या कारणाने तिची प्रतिती मात्र सत्ता आहे तिची. कालिक आहे. हा. काही प्रतीती मात्र सत्ता. कालिक हा, आहे. कालिक. एवढ्या काळापुरती आहे ती. तसं पारमार्थिक सत्तेतलं ब्रह्म ह्या दोन्हीहून भिन्न, म्हणजे मायेच्या भावरूपतेवरून भिन्न अशी त्रिकाल अबाधित सत्यता एका परमतत्वाचीच आहे. आणि ते खरं भावरूप आहे. माया कल्पित भावरूप आहे आणि वंद्यापुत्र नाही रूपाने रूप नाही. असं. प्रागाभावी तसाच. असं हं. तर अशा पद्धतीने त्याची विभागणी झाली. म्हणून मायेची भावरूपता सांगून ते लक्षण मायेवर जात नाही, कारण याच्या ठिकाणी अभावरूप केलेलं लक्षण अनादि शांत हे मायेचं समांतर लक्षण जरी दिसत असेल तर त्याच्याशी जात नाही, म्हणतात. यात व्यक्ती होत नाही. हा. आता शिष्याने पण शंका केली का माया प्रकृती अविद्या अज्ञान हे शब्द सर्व म्हणजे मायेला पर्याय आहेत ना. त्यापैकी अविद्या अज्ञान या दोन शब्दाचा आकार हा तर निषेधवाचक आहे. आणि अर्थात माया देखील निषेधमुख प्रतीचा विषय होण्यास तो अभावरूप आहे असं त्यांचं म्हणणं. म्हणजे विधिमुख प्रतीचा विषय नाही, निषेधमुख प्रतीचा निषेधमुख मान. महाराज प्राच्यच म्हणणं आहे याचा अर्थ. प्राच्यचं म्हणणं आहे ना निषेधमुख प्रतीचा विषय. हा तर निषेधमुख प्रतीचा आपण विषय आहे. इथं टॉपिक दिला नवीन आहे ना. प्राच्य. पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्या मतामध्ये काय फरक केलेले आहेत का हे त्याच्यात सूक्ष्मतेने पाहावं लागते. हे प्राच्यांचे आणि नव्यांचे ह्याची जी लक्षणं केलेली हां. तर याच्यात करत असताना त्यांनी मानताना कसे मांडले. जरी शब्द विषय एकच असला तरी यांनी पुढे हाताळताना वेगळ्या पद्धतीने हाताळलेला, म्हणजे तोच सिद्धांत वेगळा हाताळलेला. म्हणून थोडा भेद दिसेल. आणि नाहीतरी त्यांचेच आहेत ना, यांना दोघांनाही नय एकच म्हणतात ना. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या मतात समांतरता आहे. त्यांनी शंका केली की माया प्रकृती अविद्या हे सर्व पर्यायी शब्द आहेत. हा, तिथं अ हा आणि शब्द- अविद्या आणि अज्ञान हे आचा निषेधवाचक शब्द आहे. अचा नका. तर हा, मूळ शब्द आला. आता तुम्ही काय आकार. म्हटले होते विधिमुखाने मायेचा विचार केला. तर मला असं वाटतं की विधिमुखाने न करता निषेधमुखाने केलेला अधिक चांगला होईल. कारण तिलाच अज्ञान अविद्या असं अशी म्हणतात. नावं म्हणजे येतात. निषेधवाचक असं आणि म्हणणं हे आहे. निषेधवाचक आहेत. आकारच. हा, म्हणून हे निषेधवाचक आहेत. अशा प्रकारची शंका तयार केली. म्हणून माया सुद्धा अभावरूपच म्हटली पाहिजे असं त्यांचं म्हणून- निषेधवाचक असल्यामुळं. मग लक्षणात समांतर लक्षण हा. होईल. म्हणून ते लक्षण चुकीचं होईल असं ठरवायचं. बरोबर. मग ते गुरु सांगतात की अज्ञान अविद्या अशी नावेची अविद्या ही जरी मायेची नावे असली तरी आकाराचा अर्थ केवळ निषेध हा अर्थ होत नाही. असा नाही. म्हणून तर तिचे 6 प्रकारचे अर्थ सांगितले खाली श्लोकात. हो. म्हणजे तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता अप्राशस्त्यं विरोधश्च नंजार्था षट प्रकीर्तितः अशा प्रकारचा श्लोक आलेला आहे. याच्यामध्ये 6 प्रकाराने अचा विषय घेतले हाताळलेला आहे. की त्याचे अर्थ किती झाले? 6 प्रकारात. तर त्याचा अर्थ आहे सादृश्य, अभाव. अचा अर्थ सादृश्यही होतो, अचा अर्थ अभाव होतो, अचा अर्थ निराळेपणा होतो, अचा अर्थ अल्पपणा होतो, अप्राशस्त्य असाही अर्थ होतो आणि विरोध असाही असे 6 अर्थ. हा. तर या ठिकाणी तो विरोधार्थी बहुतेक असा शब्द घेतलेला आहे. विरोध घेतलेला त्यांनी. अज्ञान अविद्या या पदांचे अर्थ विरोधार्थ झालेले. म्हणून नुसता निषेधार्थी आहे असा नाही, तर विरोधार्थाने त्याच्यामध्ये बोललेला आहे. आणि सादृश्य कसं काय होतो? सादृश्य अच्या संबंधी बघा ना, शब्द प्रयोग करून पहा की हा कुठेतरी सादृश्य येत असेल म्हणूनच त्यांनी सादृश्य टाकलेलं आहे. याच्यात लिहिलेलं नाही, उदाहरण नाही टाकलं. उदाहरण नाही दिलं. 3 यांचं उदाहरण. हा, पुढच्या वेळेस विचार गायन गवय नाही. नाही. सादृश्य सादृश्य
उपमान प्रमाणात सादृश्य आहे हा. पण कुठे येतो ते नाही येत जिथं येतो तिथं सादृश्य घ्यावं लागेल हा, ते शोधावं म्हणजे लागेल. असा निषेध वाचक केला शोधावं लागेल. शोधावं लागेल सांगेल शोधून तुम्हाला म्हणून ते म्हणे ते आकाराचे विरोध भेद अल्प असे 3 अर्थ यांनी हा, दिले हे पण बाकीचे- सहा बाकीचे होते पण सांगितले. 3च उदाहरणं दिली त्यांनी अविद्या, अज्ञान हे पण होते ना. आणि आणि सादृश्य सादृश्य, अविद्या, न अज्ञान. यावयाची सहा अविद्या, होते. अज्ञान हा. हे नाही का? न यावयाची सहा ते बरोबर. सादृश्य आहे ना, लावलेलं वर आहे तो. ते 3 दिलेले हा म्हणजे उदाहरणं 3 दिले फक्त न न म्हणजे न हा जो आहे ना या वयाचे 6 अर्थ आहेत तर न मध्ये न म्हणजेच आणि सुरुवात केली न किंवा हे दोन्ही काय करत असतात निषेधवाचक निषेधवाचक अशी वापरले जातात म्हणून अविद्या, अज्ञान हे एकार्थ वाचित आहेत ना. अच पद आहे ना दोन्हीला पण. सादृश्यता. अज्ञान अविद्या पण हा विरोधीचा अर्थ घेतला विद्या आणि ज्ञान असे 2 शब्द ते विरोधी आहेत नाही घ्यायचे, आपण सादृश्यामध्ये सादृश्य असे घ्यायचे. घेतले. अ लावले. हा अविद्या अज्ञान अविद्या, तरी अज्ञान, चालेल. एकार्थ हा ते सादृश्य घेतलं तरी चालेल सादृश्य दोन्हीचं. हा. दुसरं उदाहरण सांगेल शोधून दुसरं हा एखादं म्हणजे एखादं पॉझिटिव्ह सेंटेन्स असं ठीक आहे त्याचे भेद त्यांनी इथं 3 उदाहरणं दिले विरोध भेद अल्प म्हणजे त्यांनी मग जसं आधर्म या शब्दात असलेल्या आकाराचा अर्थ विरोधी असा नसून भेद असा आहे म्हणजे धर्माच्या विरुद्ध तो अधर्म आणि दुसरं एक उदाहरण आता दिलं तिथं झाला, जसा धर्म असं सांगा शब्द एखादा शोधून धर्म आणि त्याच्यात लागल्याने विरोध विरोध असा विरोध. शब्दाने अधर्म शब्द आला. तसा एखादा एक तेच पद ठेवायचं विरोधी तेच पद ठेवायचं आणि सादृश्याला लावायचं असं शोध करा चला म्हणजे धर्माच्या विरोधी अधर्म म्हणजे विरुद्ध अर्थाने घेतला इथं त्या असा आणि दुसरं हे उदाहरण दिलं अब्राह्मणो आचार्य म्हणजे जो ब्राह्मण नाही त्याला आचार्य म्हणू शकत नाही आपण म्हणजे इथं भेद या अर्थाने शब्द घेतला आकाराचा निश्चित केला अब्राह्मण हा आचार्य. न आचार्य हा या स्थानी आकाराचा भेद भेदवान असा असा अर्थ केलाय हा बरोबर आहे तसेच तिसरा त्यांनी अल्प शब्दाचा अर्थ दिलाय अनुदरा देवदत्त कन्या म्हणजे अल्प उदरवाली जी आहे ती देवदत्त कन्या म्हणजे अल्प शब्दाचा आकारा अर्थाने घेतलेला आहे म्हणजे आकार सांगा आता जोक साहेब जसा जसं इतक्या वाक्यात अचा अर्थ निषेध म्हणून सांगितलं आहे तसं अज्ञान या शब्दात देखील अचा अर्थ निषेध म्हणून दाखवलेला आहे पुढं त्यांनी म्हणजे विरोधी अर्थच दाखवलेला आहे निषेध असाच नाही पण विरोधी असा पण त्यांनी अर्थ सांगितलेला आहे अज्ञान म्हणजे ज्ञानाच्या विरोधी अज्ञान अज्ञान ज्ञान विरोधी हे बरोबर जुळलं अविद्या विद्याच्या विरुद्ध विद्येच्या विरुद्ध म्हणून अविद्येचा नाश विद्येने होतो विरोधी झालं ना अविद्येच्या विरोधी कोण गेली विद्या अज्ञानाचा नाश ज्ञानाने होतो म्हणून ज्ञान त्या अज्ञानाच्या विरोधी वद्य घातक ज्ञान वद्य आणि घातक माया पद्य आणि घातक असे 2 भाव दोन तयार भाव आहेत. तयार होते मायेचा ज्ञानाशी वद्य घातक भावाचा विरोध दाखवलेला आहे म्हणजे वद्य कोण वद्य माया माया वद्य आणि ज्ञान घातक आणि त्याचा घात करणार ज्ञान. ज्ञान म्हणून ते घातक असं त्यांनी लावलेलं आहे आणि म्हणून ते विद्येला मायेच्या विरोधी असं म्हटलेलं आहे म्हणजे अविद्या असं तिला म्हटलेलं आहे अज्ञान म्हणजे हा तिला अविद्या असं दिलेलं आहे अज्ञान अविद्या हे दोन्ही हे एकच वाच्याच आहे म्हणजे मायेचा विधीनुसार प्रतीचा विषय हा व्यावहारिक सद्रूप म्हणून सांगितलेला आहे आता त्याचे सारांश सांगितलेलं आहे प्राग भावलक्षणात अभाव हे पद नसते तर अजून याची एक काय सिद्धी होईल की ज्या अर्थी त्या मायेचा घात होतो त्या अर्थी ती पदार्थ मिथ्याचे. हा म्हणजे मिथ्या ज्ञानाने घात होतो म्हणून. ज्ञानाने घात होतो होतो म्हणून मिथ्या त्याला सत म्हणता येईल. कल्पित भावरूप. नाही ना भावरूपता आणायची त्याच्यात भावरूप पदार्थाचा क्रियेच्या द्वारे नाश होतो हा एक सिद्धांत आहे आहे ना मग सत्य व्यावहारिक सत्य पदार्थ त्याचा अभाव होतो तिथे बी त्याचा मायेचा बाधच झाला बाधच होईल म्हणून प्रागाभावासारखी माया नाही हा त्याचा भावरूप होतो आणि त्याचा अभाव होतो हिला फक्त व्यावहारिक एक सत्य अभाव आहे आणि हिचा भाव होता म्हणूनच अभाव झाला हा म्हणजे विद्येने तिचा बाध केला ना तर त्याचा काही अंशात तरी भाव होता. प्रतीची मात्र भाव होता भाव होता प्रतिती मात्र
तर असा भाव होता आणि म्हणूनच तिचा बाद झाला. सर्पाचं जसं झालं तसं. म्हणून प्राग अभावासारखी माया नाही तशी मग प्रागभावाचा अभाव जर अभाव हे लक्षण नसतं तर मग मायेच्या ठिकाणी अतिव्याप्ती झाली. अतिव्याप्ती झाली असते. पण अभाव असल्यामुळं त्याच्या मायेची त्या बसत बसत नाही. एकंदरीत माया आणि प्राकाभाव यांच्यामध्ये भेद आहे. म्हणून जरी लक्षणं सारखी दिसत असतील अनादि शांत मायेचा आणि प्राकाभावाचा, तरी सुद्धा हे अभावाच्या द्वारे सिद्ध होणार प्रागाभाव आणि मायेचं लक्षण भावाच्या द्वारे सिद्ध होतं. म्हणून दोन्ही लक्षणामध्ये भेद आहे. म्हणून त्याच्या अतिव्याप्ती त्याच्या अतिव्याप्ती होत नाही. म्हणून अनादि शांत असं त्या प्रागभावाचं लक्षण केलं. अनादि शांत हे प्रागभावाचं लक्षण केलं आणि योग्य यथार्थ लक्षण आहे. ठीक आहे. झालं. आता जसा अभावाचे जो विचार घेतलेला होता इथे नव्य नैयायिकांच्या मतानुसार संसर्ग अभावाचे 4 प्रकार आणि त्यापैकी पहिला प्रकार जो होता प्रागाभाव त्याचा विचार झालेला आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो प्रध्वंस अभाव. त्या प्रध्वंस अभावाचं लक्षण आणि परीक्षा. लक्षण आणि परीक्षा. परीक्षेचं लक्षण काय केलं? लक्षण संभवती वा न संभवती इथे विचार परीक्षा. लक्षण संभवती वा न संभवती हे करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यात बरंच काय केले. आता जसा आपण पाहिला विषय की सगळे गाव ते लक्षण कुठं अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव दोषांनी काही ग्रस्त तर नाही ना. याचंच नाव काय आहे? परीक्षा करणं. तर काय पहिल्यांदा लक्षण करतील आणि लक्षण झाल्यावर परीक्षा करतील. इथे परीक्षा ही आहे त्याची. अतिव्याप्ती हा प्रागाभावाची परीक्षा झाली. प्रागाभाव त्याचं केलेलं लक्षण परीक्षेत बसलं, उत्तीर्ण झालं. आता प्रध्वंसाभावाचं लक्षण सांगा आधी. चला. दुसरं प्रध्वंस अभावाचे लक्षण व परीक्षा. हा साधी अनंत असा जो अभाव त्यास प्रध्वंस अभाव असे म्हणतात. नव्य नायक प्राच्य नायक केलेली लक्षण सारखीच आहेत ना. की साधी अनंत असंच म्हटलं होतं पाठीमागं सुद्धा. साधी म्हणजे उत्पन्न होणारा. साधी या पदाचा अर्थ काय केला? जो उत्पन्न होतो तो साधी. आणि त्याच्यानंतर अनंत असं लक्षण केलं. म्हणजे एकदा उत्पन्न झाल्यानंतर म्हणजे तो उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा त्याचा बाद होत नाही तर तो तसाच राहतो. म्हणजे अनंत झाला. त्याचा अंत झाला नाही, तो अनंत. मग असं लक्षण कशाचं आहे? तर प्रध्वंस अभावाचं लक्षण आहे. म्हणजे जो उत्पन्न झाला साधी अनंत असं लक्षण केलं. चला आता हे लक्षण झालं. पण हे लक्षण बसतंय का किंवा यथार्थ आहे का हे पुढे पाहतो. घटावर मुद्गराधिकांचा प्रहार केला असता आता तो कसा उत्पन्न होतो? प्रध्वंस अभाव कसा उत्पन्न होतो? तर घटावरती मुद्गराधिकांचा म्हणजे दंड म्हणा, काठी म्हणा, मुद्गर त्याचा काय केला? त्याने प्रहार केला म्हणजे फटका मारला. तर असता घटाधिकांचा ध्वंस झाला. त्या घटाचा काय झाला? ध्वंस झाला. म्हणजे नाश झाला. बरोबर आहे. म्हणून तो ध्वंस साधी तर आहेच. ध्वंस कसा साधी झाला? उत्पन्न झाला. मुद्गराधिकांच्या नाश हा उत्पन्न झाला. प्रध्वंस या पदाचाच अर्थ नाश असा आहे. आणि तो नाश उत्पन्न झाला. कसा नाश उत्पन्न झाला? भावरूप पदार्थाचा अभाव याच्यात ध्वंसाची उत्पत्ती आहे. हा ध्वंस 2 प्रकारचे. आता पाठीमागच्या वेळेला अभावरूप पदार्थाचा ध्वंस आणि भावरूप पदार्थाचा ध्वंस भावरूप असतो. भावरूप पदार्थाचा ध्वंस अभावरूप असतो. त्याच्या पहा प्रागाभावाचा ध्वंस झाला. घटाची उत्पत्ती. प्रागाभावाच्या ध्वंसाने भावरूपाची उत्पत्ती होती घटाची. आता आणि प्रध्वंस अभाव भावरूप पदार्थाचा नाश करून अभावाची उत्पत्ती करून असा उत्पन्न झाला. म्हणून प्रागाभावाचा सुद्धा नाशच झालेला आहे आणि भावाचा सुद्धा नाशच झाला. प्रागाभावाचा नाश हे अभावरूप पदार्थाचा नाश आहे. म्हणून त्यालाही प्रध्वंस अभाव म्हणायला पाहिजे. नाही म्हणता फक्त ध्वंस म्हणता येईल. अभाव नाही म्हणता येईल. त्याला प्रध्वंस म्हणत नाही तर त्याला ध्वंस म्हणतात. आणि घटाचा नाश झाल्यानंतर जो
अभाव उत्पन्न झाला त्याला प्रध्वंस. प्रध्वंस म्हणतात. दोन्ही शब्द सारखे दिसतात जवळपास, ध्वंस आणि प्रध्वंस. पण ध्वंस हा भावरूप पदार्थ होतो. अभावरूप पदार्थाचा होतो. उत्पन्न होतो. अभावरूप पदार्थाचा ध्वंस झाला आणि घट उत्पन्न झाला, तिथं ध्वंस झाला. आणि घटाचा ध्वंस झाला आणि प्रध्वंस उत्पन्न झाला. ध्वंसाभाव प्रध्वंसाभाव झाला, हा, अभाव उत्पन्न प्रध्वंस झाला ध्वंसाभाव उत्पन्न झाला. झाला. म्हणजेच तो तिथं साधी झाला. साधी. इथं साधी आणि अनंत असं लक्षात गेलेलं आहे. आता परत त्याला पाहू आपण. म्हणून तो ध्वंस आधी तर आहेच आणि त्या ध्वंसाच्या अनंततेविषयी युक्ती यापूर्वीच सांगितलेली आहे. त्या म्हणजे तेच ना. अनंततेविषयी युक्ती पूर्वीच सांगितली आहे. कुठे एकाचा सांगितली आहे? अनाधार काल दोघांचा, एकाचा आधार काल दोघांचा अनाधार काल. 257 पान नंबर 257 वर युक्ती सांगितलेली आहे. 257 वर पहा, त्या ठिकाणी अनाधार काल आणि आधार काल असा विषय येतो. एक प्राकाभाव, दुसरा प्रतियोगी आणि तिसरा प्रध्वंस. या तीन पैकी एकाचा आधार काल असतो, दोघांचा अनाधार काल. दोघांचा अनाधार काल असतो. अशी युक्ती तुम्हाला माग येऊन गेली. येऊन पान गेली. नंबर 257 वर लिहून ठेवा आणि पुन्हा घरी जाऊन चिंतन करा. कारण ते आता 257 म्हणजे बरीच पानं पुढे बरीच आली. पानं. हा, एवढी पानं पुढे आल्यावरती मागचं माग परत जाऊन पाहावं लागेल आपल्याला. तेव्हा परीक्षा नव्हती. हा, तर त्यावेळेला परीक्षा नव्हती, आता परीक्षा सुरू झाली. तर प्राकाभाव, प्रतियोगी आणि प्रध्वंस या तीन पैकी एकाचा आधार काल असतो. दोघांचा अनाधार. जसा प्रतियोगी जर असेल तर प्रध्वंसाभाव आणि प्राकाभाव या दोघांचा अनाधार काल असतो. असा विषय गेलेला आहे बरं का. अनंतता कशी सांगितली तिने. आणि एकदा उत्पन्न झालेला प्रध्वंस हा अनंत असतो. म्हणून ध्वंसाचा ध्वंस कधी होत नाही असं मग लिहिलेलं तिथं आहे. उत्पत्ती मानावं लागेल ना परत. ध्वंसाचा ध्वंस झाल्यावर परत उत्पत्ती मानावं लागेल घटाची. राहणार नाही ना. अनंत हे पद राहणार नाही. हा, म्हणून त्याचा जर ध्वंस झाला तर शांत होईल ती उत्पत्ती मानावं तर लागेल. त्याचा अनंत हे पद राहणार नाही. म्हणून एकदा उत्पन्न झालेला प्रध्वंसाभाव हा पूर्ण पुन्हा प्रध्वंस नाही होत त्याचा. त्याचा पुन्हा प्रध्वंस होणार, म्हणजे त्याचा उत्पत्ती होणार त्याचा नाही. ध्वंस होत नाही. ध्वंस झाला तर उत्पत्ती मानावं लागेल. प्रध्वंस हा अभावाचाच झाला ना, अभावरूप झाला ना आता तिथे. प्रध्वंसाचा पुन्हा म्हणजे अभावाचा अभाव हा होणार नाही. नाही, म्हणून तो अनंत आहे. म्हणून अनंत आहे. बरोबर. नाही तर अभावाचा जर पुन्हा ध्वंस झाला म्हणजेच भावरूप पदार्थाची प्रतियोगीची उत्पत्ती झाली तर मग तो प्रध्वंस अभाव काय होईल, शांत होईल. अनादि होणार नाही तर शांत अनंत होणार. म्हणजे अनंत होणार. मागच्या शिष्याने शंका तीच केली होती. त्याच्या अगोदरची शंका हा, मग तेच होतं ना ते. तीच शंका होती त्याची. हो. अभाव म्हणजे प्रध्वंसाभाव सुद्धा शांत का म्हणत नाही, कारण घटाचा सुद्धा शांत, घटाभाव शांत आहे म्हणून प्रध्वंसाभावाला सुद्धा शांतच म्हणायला पाहिजे, हो. अशी त्याची शंका होती. हो. ती दोन प्रकार दिली होती. हा उत्तर पुढं माग कुठतरी स्पष्ट होत स्पष्ट आलं. होतं. एकाला एक लागूनच असतं ते. आता परीक्षा केलेली त्यांनी. जर केवळ अनंत अशा अभावच प्रध्वंस अभाव म्हटले तर अनंत असा तर अत्यंत अभाव सुद्धा आहे. त्यामुळे आता काय म्हटले बरं, अनंत अभाव जर केवळ अनंत अशा इथंच ना, हा बरोबर. जर केवळ अनंत अशा अभावासच प्रध्वंसाभाव म्हटले तर अनंत असा तर अत्यंत अभाव सुद्धा आहे. अत्यंत अभावाचं काय लक्षण आहे, अनादि अनंत. अनादि अनंत असं लक्षण आहे. तर नुसतं तिथं जर अनंत असं म्हटलं तर अनंत हे लक्षण कशावर गेलं असतं, अत्यंत अभावावरती गेलं असतं. ठीक आहे. त्यामुळे या अत्यंत अभावाच्या ठिकाणी प्रध्वंस अभावाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. तर अत्यंत अभावाच्या ठिकाणी प्रध्वंस अभावाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. म्हणून प्रध्वंस अभावाच्या लक्षणात साधी हे पद निर्विष्ट आहे असे म्हणतात. कारण साधी काय, अत्यंत अभाव हा साधी नाही तर तो अनादि अनंत आहे. हा. अत्यंत अभाव हा अनादि आहे आणि अनंत आहे. आणि प्रध्वंस अभाव हा साधी आहे आणि अनंत आहे. अनंत आहे. आणि साधी पदामुळं हे लक्षण अत्यंत अभावावर जात नाही. गेलेलं नाही. म्हणजे त्या प्रध्वंस अभावाच्या लक्षणात अतिव्याप्ती हा दोष राहणार नाही. बिलकुल. कारण अत्यंत अभाव हा साधी अतिव्याप्ती दोष कधी आला असता, जर नाही, अतिव्याप्ती दोष साधी असतात. अनादि असतो.
अनादी असेल तर याच्यावर जर अतिव्याप्ती प्रध्वंसाभाव हा अनादी अनंत अनादी असता. अनंत असता तर अतिव्याप्ती झाली याची. समांतर लक्षण झालं असतं अत्यंत अत्यंत अभाव. अभावासाचं. पण साधी हे पद असल्या कारणाने अतिव्याप्ती होत नाही. नाही, कारण अत्यंत अभाव हा साध्य नसून अनादी आहे. बरं आलं का लक्षात? कारण अत्यंत अभाव हा साधी नसून अनादी आहे आणि अत्यंत अभाव जर साधी असता तरी सुद्धा लक्षण समांतर झालं असतं. पण अत्यंत अभाव अनादी तर अनंत. अनादी असून अनंत आहे. हं. आता जर केवळ साधी अशा अभावाचाच प्रदोष अभाव असे म्हटले हा, हा. तर तसा सामायिक अभाव सुद्धा साधी आहे. आता सामायिक अभावाचं लक्षण काय आहे? साधी शांत. साधी आणि शांत असं. नुसतं साधी म्हटलं असतं तर हे लक्षण सामायिक अभावावरती गेलं असतं. कारण सामायिक अभाव सुद्धा साधी आहे. आहे. तर साधी या पदाचा अर्थ कळाला जो उत्पत्ती होते. मग त्या सामायिक अभावाच्या ठिकाणी प्रदोष अभावाच्या आता लक्षणाच्या सामायिक अभावाच्या लक्षणाच्या वेळेस पाहिलंच जाईल. पण सामायिक अभाव या पदात म्हणजे याचं स्वरूप काय सामायिक अभावाचं? काही समयचा असतो, काही समयचा नसतो. समय विशेष उत्पन्न समय विशेष नाश होतो. समय विशेष नष्ट होतो. नष्ट होणार. हा. समय विशेष म्हणजे जो ज्या काळात पूर्वी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी घट आहे तिथून तो घट हल्ला की जो उत्पन्न झाला त्याचं नाव अभाव. सामायिक अभाव. घट शून्य कालात. घट काढला बरोबर उत्पन्न झाला. घटाचा नाश नाही केला, फक्त बाजूला काढला. आणि नंतर घट आला. तेवढाच शून्य काळ. परत तर त्या दोन घट निघून गेल्यानंतर घट पुन्हा येईपर्यंतचा त्याला घटशून्य काल काल असं घट म्हणतात. शून्य कालात जो अभाव असतो त्याला. घटाचा अभाव. त्याला सामायिक अभाव असं म्हणते. वेगवेगळे लक्षण आहे पण बरोबर तेच अर्थाचे असतात. काय म्हणतायत ऐका. मग त्या सामायिक अभावाच्या ठिकाणी प्रदोष अभावाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. हा, तर सामायिक अभावाच्या ठिकाणी कधी जर साधी पद असतं तर याच्यात नक्की झाली मग असती. कारण हा अनंत आहे ना प्रदोष अभाव साधी अनंत आहे. तर प्रध्वंस अनंत असल्या कारणाने सामायिक अभावाच्या ठिकाणी हे अतिव्याप्ती होत नाही. जात नाही. साधी दोन्ही बी आहेत. सामायिक अभाव साधी आहे आणि प्रध्वंस अभाव साधी आहे. पण प्रध्वंस अभाव अनादी आहे म्हणून साधी अनंत आहे. आपला अनादीच म्हणतो. साधी अनंत. साधी अनंत आहे आणि हा साधी शांत आहे. आणि हा साधी शांत आहे. म्हणून प्रदोषाच्या लक्षणात प्रदोष अभावाच्या लक्षणात साधी आणि अनंत ही दोन पदे निर्दिष्ट केली आहे. बरोबर. त्यामुळे प्रदोष अभावाच्या लक्षणावर अतिव्याप्तीचा दोष येत नाही. कारण सामायिक अभाव हा अनादी नसून शांत आहे. हा. आणि जर केवळ साधी अनंत इथपर्यंतचा हा विषय झाला. तर कारण सामायिक अभाव हा अनंत नसून शांत आहे आणि प्रध्वंस अभाव हा अनंत आहे. आता जर केवळ साधी अनंत एवढेच जर प्रदोष अभावाचे लक्षण केले, आता केवळ साधी- साधी अनंत एवढेच जर प्रदोष अभावाचे लक्षण केले तरी सुद्धा त्या लक्षणाची मोक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होतीच. मग ती मायेच्या ठिकाणी काढली होती. आता मोक्ष आता मोक्षाच्या ठिकाणी होते. कारण मोक्ष हा उत्पन्न होतो आणि अनंत आहे. हा उत्पन्न होतं. परत संसार नाही ना त्याला. परत कारण एकदा मोक्ष झालेला पुन्हा जन्म घेत नाही. मग म्हणून तर त्याचं नाव मोक्ष. मोक्ष आहे, हा. मोक्ष या पदाचा अर्थ आहे सुटका. सुटका. म्हणजे परत बंधनात येत नाही. हा. म्हणून मोक्ष सुद्धा साधी अनंतची आहे मोक्ष ना, बरोबर. स्वरूप काय साधी साधी अनंत असा आहे. कारण सिद्धांत मतात जीव ब्रह्म आहे की ज्ञानाने मोक्ष होतो असे मानले असल्यामुळे हा, तो मोक्ष साधी आहे. बरोबर. आणि पुन्हा त्या मुक्तात संसार प्राप्ती होत नसल्यामुळे तो मोक्ष अनंत देखील आहे. अनंत आहे. तरी पण मोक्ष नस पुनरावर्तते अशी वेदाची श्रुती आहे. नस पुनरावर्तते. परत फेऱ्यात यावं लागत. तो पुन्हा जन्म घेत पुन्हा त्याची आवृत्ती छापली जात नाही. मग तो तत्स्वरूप होतो म्हणजे ब्रह्मस्वरूप होतो. हा. फरक दिला तरी पण मोक्ष भावरूप आहे, अभावरूप नाही. आता एक भाग झाला. आपला विषय कोणता चाललाय? प्रध्वंसाभाव. प्रध्वंसाभाव हा स्वरूपाने कसा आहे असं म्हटलं तर तो अभावरूप आहे. आणि मोक्ष कसा आहे? भावरूप आहे. भावरूप आहे. मोक्ष हा भावरूप जर नसता तर काय झाला असता? अतिव्याप्ती झाली. नाही वेगळ्या भाषेत सांगा. याच्यात का वेगळ्या भाषेत सांगा. परत जन्माला परत यावं लागलं. अभावापासून काय? अभाव बसून कसं काय भाऊ? अभाव कसं? मग ते मोक्ष नित्य हा नसतं. भावरूप नसता तर काय झाला असता? अनंत काल राहिला. प्राप्तच झालं नसतं ना.
अहो पुरुषार्थ सिद्धीच हा झाली. ना, मग प्राप्तच झाला नसता तो ना. त्या अभावरूप अभावाची मोक्षाची प्राप्ती उत्पत्ती कोणी केली कोणी असती? केली असते अभावाची प्राप्ती? हा, त्याच्यापेक्षा म्हटले हे बरं आहे ना सध्या. भावरूप. ते काहीच नाही अशा शून्य अवस्थेत जाऊन बसण्यापेक्षा आहे हे जगत कुठं वाईट गेलं असतं मग म्हटलं असतं मग ह्याच्यातच राहावं आपण. आणि इथे कमीत कमी आमचं अस्तित्व तरी आहे. का अस्तित्वच नाश करायचा असेल, अस्तित्वाचाच जर नाश असेल तर त्याला मोक्ष तरी का म्हणावं? म्हणून पुरुषार्थाची प्राप्ती म्हणताना त्याला विधिमुखाने का व्हायना पण सत्तावान सत असं म्हटलं. चित म्हणजे ज्ञान स्वरूप. मोक्ष कसा आहे? ज्ञान स्वरूप. म्हणजे त्या ज्ञानाचा नाही नाश झाला स्वरूपगत आणि सत्ताही नाही गेली. आणि जिथे अनंतता असते, सत्ता असते, चिद्रुप्त असते, तिथे आनंदता असते. म्हणून मोक्ष हा मोक्ष हा भावरूप आहे. कारण अधिष्ठानात विलीन होतं ना, म्हणजे अध्यस्त अधिष्ठान रूप होतं ना, आणि अधिष्ठान भावरूपी. अहमचा नाश नाही झाला, अहम अधिष्ठान स्वरूप झाला, हा. याला मोक्ष म्हटला. आणि जो भ्रांतीतला अहम होता त्याचा नाश झाला. भ्रांतीतला कारण अहम पूर्वी बी आहे, आत्ता आहे आणि नंतरही राहणार. त्यालाच आत्मा असं म्हणतात. जो पूर्वी होता, आत्ता आहे आणि नंतरही राहील, तो आत्मा भावरूप आहे. हा. आणि मग मध्ये आलेला जो भ्रांतीने भासलेला जो आत्मा होता, त्या आत्म्याचे प्रकार केलेले आहेत. गौणात्मा, मिथ्यात्मा, गौणात्मा, गौणात्मा, मिथ्यात्मा आणि मुख्यात्मा, असं पंचदशीमध्ये सायविषय आहे. जसं पुत्राला सुद्धा आत्मा म्हटलेलं आहे. पुत्र हा गौणात्मा, म्हणजे त्या याचा पित्याचा देह गेल्यावर पुत्राचा देह राहिला, तो गौणात्मा खाली आहे म्हटले अजून. मग त्याला गौण झाला. पण तो खरा आत्मा आहे का? नाही, तोही तिथं पोटाच आहे. कारण देह कुठे आत्मा आहे? पुत्र आत्मा श्रुती. हा, मग पुत्र आत्मा. तर तेव्हा नंतर देहालाही तो मनुष्य जिवंत असताना आत्मा म्हणूनच जपतो. पण तो मिथ्या आत्मा तसा असून आतमध्ये जर डोकून पाहिलं तर अहमरूपी जो बुद्धिस्त चिदाभास आहे, तिथंही एक आत्मा तयार झाला, त्याला जीवात्मा असं म्हटलं. तो जीवात्मा सुद्धा बाधित होईल ब्रह्मज्ञानाने. म्हणून या सगळ्यांचा बाध झाल्यावर ते म्हणले जीवात्म्याचा बाध झाल्यावर खाली काहीच नाही राहिलं. ब्रह्मविद्येने जीवात्म्याचा बाध झाल्यानंतर जो शिल्लक राहतो तो भावरूप आत्मा आहे. म्हणजे भावरूप मोक्ष, त्यालाच मोक्ष म्हणतो. पण हे बाध कळाले पाहिजे. तुमचा बाध होत नाही असं ज्या वेळेला शास्त्र म्हणते की तुमचा बाध होणार नाही. पण बाध कोणाचा होईल तर मिथ्या भासलेले जे पदार्थ आहेत, म्हणजे तो बुद्धी असो किंवा शरीर असो किंवा बाकीचे जगतरूपी पदार्थ असो, या सगळ्यांचा बाध होईल. आणि या सगळ्यांचा बाध झाल्यावर बाध म्हटलं तिथं त्याचा ध्वंस करत नाहीत, तर बाध हा ब्रह्मविद्येने होईल. त्यावेळेला मुख्य आत्मा म्हणजेच ब्राह्मी स्थिती, याला मोक्ष असं म्हणतात. आणि हा उत्पन्न होतो. उत्पन्न कसा झाला? अविद्येचा नाश करून मोक्षाची उत्पत्ती होते, असा विषय येईल आता. याच्यावर बी शंका करणार तो परत की अविद्येचा नाश झाल्यानंतर मग मोक्षाची काय झाली? उत्पत्ती झाली. याच्यावर शंकाच खेळ करे होईल. चला काय म्हणतात? म्हणून जर प्रथम स्वभावाच्या लक्षणात अभावपद निविष्ट केले तर अतिव्याप्ती हा दोष राहत नाही. म्हणून जर प्रध्वंस अभावाच्या लक्षणात अभावपद निविष्ट केले, म्हणजे प्रविष्ट केले, निविष्ट केले, तर अतिव्याप्ती हा दोष राहत नाही. आणि केलेलं तर आहेच आहे. म्हणजे अभावपद निविष्ट आहेच आहे. कारण प्रध्वंस अभावाचं स्वरूप हेच अभाव आहे. प्रध्वंस अभावाचं स्वरूप काय आहे? अभाव आहे. प्रथम स्वभावाच्या लक्षणात अभाव हे पद निविष्ट आहे असेच म्हटले पाहिजे. आहे असेच बरोबर आहे. त्या पदार्थाचं स्वरूपच पाहिलं. प्रध्वंस अभाव नावाचा काय प्रकार आहे? ते म्हटले अभावाचंच नाव आहे. म्हणून अभाव हे त्याच्यात निविष्ट आहे.
शिष्याने शंका केली महाराज अज्ञान आणि तत्कार्य त्यांच्या निवृत्तीस मोक्ष असे म्हणतात. पहा, अज्ञान आणि तत्कार्य यांच्या निवृत्तीस मोक्ष असं म्हणतात. आणि अर्थात निवृत्ती हे एक ध्वंसाचे दुसरे नाव असल्यामुळे म्हणून एकदा जीवात्म्याचा ध्वंस झाला नंतर त्याचा अभाव होईल अभाव. असं म्हणायचं. बरोबर. तर हा विषय आता टर्न कुठं होईल माहिती का? मोक्ष कल्पित पदार्थाचा आम्ही अधिष्ठान ठिकाणी अज्ञान हे वास्तव नाही, हे पूर्वी एक मुद्दा येऊन गेला होता. माया ही वास्तव नाही, तर ती विधिमुखाचा विषय म्हणून भावरूप मानलेली आणि कल्पित पदार्थ नाही. वास्तव भावरूप नाही. नाहीतर तिलाही वास्तव भावरूप केलं तरी घोटाळा झाला. ते आणि ब्रह्मासारखे होईल ना. याचं उत्तर कल्पित अधिष्ठानाचाच निवृत्ती होती ना. म्हणजे भाव म्हणून तिला कल्पित निवृत्ती केलं. नाही, ही निवृत्ती कल्पित आहे. वास्तविक सत्य नाही. माया ही वास्तविक वास्तविक भावरूप नाही. वास्तविक भावरूप नाही. म्हणून मग ती अभावरूप म्हणा तर अभावरूप बी नाही, कारण कार्य उत्पन्न करत नाही. प्रतीची मात्र आहे. तिची प्रतीती आहे ना. आणि उत्पन्न झालेल्या कार्याचा नाश असं म्हटलं, उत्पन्न झालेल्या कार्याचा नाश, तर तो आम्ही त्याला बाद म्हणतो, नाश म्हणत नाही. हा. कल्पित उत्पन्न कारण झाले कल्पित पदार्थाचा नाश होत नाही, बाद कल्पित होतो. पदार्थ हा बाधयोगी असतो. आणि त्याच्यामुळे संगती बी चांगली लागली. जसं ब्रह्मज्ञान ते म्हटले मेल्यावर प्राप्त होईल का? नाही नाही, पण त्याची सूक्ष्मता पाहणं काय याच्यात आलेली. ब्रह्मज्ञान मेल्यावर प्राप्त होईल का, तर याची सूक्ष्मता सांगतात. मेल्यावर प्राप्त झाले असते तर अज्ञान किंवा माया भावरूप ठरली असती. बरोबर आहे का नाही? आणि भावरूप ठरलं कारण मेल्यानंतरच मोक्ष होतो असं म्हटलं तर माया वास्तव भावरूप झाले. वास्तव भावरूप भावरूप ठरली झाले. असती. म्हणून वास्तव भावरूप न ठरता कल्पित भावरूप. माया कल्पित असल्या कारणाने कल्पित पदार्थाचा बाद हा अधिष्ठान तो आहे. व्यक्ती जिवंत असताना होतो, हे सिद्ध झालं. म्हणून मोक्ष हा जिवंतपणे सिद्ध झाला, मेल्यावर होत नाही. झोपेत सुद्धा होत नाही तर मेल्याचा काही विषय नाही. झोपेत तर इकडं हा, पण याची ज्ञानाचे साधनं नाहीत ना. सूक्ष्मता इकडे जोडा. हा. कशावर? माया. मायेच्या भावरूपतेवर. भावरूपतेवर. म्हणून माया ही भावरूप नाही असं नाही म्हणता येत, पण तिची भावरूपता कल्पित भावरूपता आहे. आणि कल्पित पदार्थांचा बाद होतो आणि तो बाद मानवी शरीर असतानाच व्हायला पाहिजे. म्हणजेच त्याला ते तत्वज्ञान ब्रह्मज्ञान मेल्यानंतर इफेक्ट नाही करणार, तर जिवंत असतानाच त्याच्यावर इफेक्ट होईल. बरं म्हटले, मग त्याचा इफेक्ट जर झाला तर लगेच तात्काळ काय बदल होतील त्याच्यात? तर अज्ञान नाशाची काय खून आहे? ते अज्ञान नाशाची खून. तर जगताच्या सत्यत्वाचा नाश केला, जगत जाग्यावरच ठेवलं. काय केलंय? जगतातलं सत्यत्व घालवलं, जगत नाही घालवलं. याला म्हणतात बाद झाला. मिथ्यात्व निश्चय झाला जगताविषयी. म्हणजे आत्मज्ञान झाल्याबरोबर ते दुसरं काहीच नाही झालं. माणसं दिसतात, जगत दिसतंय, सगळं आहे तसं जाग्यावरच आहे. तो म्हणतं हे खरं नाही. आणि त्याच्या आधी तोच जीव म्हणत होता हे खरं आहे. आणि दुःख हे खरेपणाशी संबंधित आहे. ज्याच्या चित्तात खरेपणा बसलेला आहे तो दुःखच आहे, दुःखीच आहे. आणि तो म्हणतो की हा कल्पित आहे. कल्पित पदार्थात असं आहे, ज्यावेळेला त्याच्या चित्तामध्ये आरूढ झाला तो विषय, म्हणजे अज्ञान नाशपूर्वक त्याला ते हे कळालं की हे कल्पित आहे, तर मग त्याला त्या विषयांच्या प्राप्तीमध्ये किंवा विषयाच्या नाश पावण्यामध्ये दुःख यत्किंचितही राहत नाही. कारण ते म्हटले कल्पितच आहेत, हे वास्तव पदार्थ नाही. गेलं तरी कल्पित आणि आलं तरी कल्पित. त्याच्या दोन्ही ठिकाणी ते कल्पितच आहे. पण त्याचा आतले आंतरिक निश्चय दृढ झाला ना. कोणता निश्चय दृढ झाला? हे दिसणारं जगत कल्पित आहे, भासमान असं आहे. मग भासमान पदार्थ त्रास देतात का? तर नाही देत. कळाल्यावर त्रास देत नाही, कळत नाही तर त्रास देतात. एवढाच निश्चय होता परमात्मा.
पण ते होत नाही. पुन्हा 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 तो काय पाठाला बसल्यावर होतो. चार्जिंग चालू राहतं. गाडी चार्ज झाली की गाडी परत चार्ज गेला की ते परत परत जागेवर. हा, पण गाड्यांच्या चार्जिंग टिकण्या याच्यासाठी तत्वचिंतनाची गरज आहे. कायम कायम चिंतन. पण त्याच्यात नुसतं टिकणं नाही, मग जात असेल येत असेल तर कायमचा ज्ञान उत्पन्न झालेलं नाही असा बी अर्थ होईल. म्हणजे जर पाठामध्ये जर ज्ञान उत्पन्न होतं आणि पाठ संपल्यावर जात असेल तर तुमच्याकडे ज्ञान झालेलं नाही. हे सिद्ध होईल. त्याला काय करावं लागेल तर तो तुम्ही या नाहीतर येऊ नका, कुठे बी राहा, कुठे असला तरी तुमचं ज्ञान जर नष्ट होत नसेल तर तुमच्याकडे ठिकाणी अज्ञान नाशपूर्वक ज्ञान झालेलं आहे असा अर्थ होईल. म्हणजे त्याच्याविषयी काय संबंध रूढ नाही का? कोमल. नाही तरी काय सातत्याने पाठ थोडेच राहतात. त्यामुळे पाठ आहे तोपर्यंत पाठ आहे आणि पाठ संपल्या पाठात कायम राहण्याची काय आवश्यकता आहे? तुमचे निश्चय कायम राहण्याची आवश्यकता आहे, पाठ नाही कायम राहण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं पाठ कायम राहतो. ब्रह्मज्ञानापूर्वी कल्पित वास्तव वाटतं आणि ब्रह्मज्ञानानंतर कल्पितच आहे. कल्पित मूळचं कल्पित आहे. शास्त्रामध्ये जगत दिसणारं कल्पितच आहे. पण हे ऐकल्यावर आपल्याला पहिल्यांदा कसं तरी होतं. म्हणजे कारण जे आम्हाला दृश्यमान दिसतं सगळं भासतं आणि हे त्याला तुम्ही कल्पित म्हणा. हा, तुम्ही मृगजळाला कल्पित म्हणा, आमचं काही जात नाही. पण इथे भासणाऱ्या पदार्थांना कल्पित म्हणण्यामध्ये अनेक प्रश्न तयार होतात आणि हे सगळे प्रश्न वेदांताचं चिंतन केल्यानंतर आपोआपच सुटून गेले की दिसतात ना हे कल्पितच आहे. आणि याच्यात अनेक प्रकारच्या शंका कुशंका दडलेल्या आहेत. जसा त्या स्फटिक शिलेच्या ठिकाणी येणारी रक्तता आणि या फुलाच्या ठिकाणी येणारी रक्तता याच्यामध्ये भेद काय? आहे ना, संबंधाने नाही, तुम्ही स्फटिक शिलेच्या ठिकाणी येणाऱ्या रक्ततेचा बाद करता कारण तुम्हाला त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान होतं आणि याच्या रक्ततेचा बाद न व्हायला कारण अधिष्ठानाचं ज्ञान नाही हे होतं. म्हणून तो म्हणतो अहो हे फुल आहे ना हे मिथ्या नाही. म्हणजे ह्याच्यातली रक्तता मिथ्या नाही, ही सत्य आहे असं आहे. कारण याच्या अधिष्ठानाचं ज्ञान नाही. पण ज्या वेळेला अधिष्ठान ज्ञान होईल त्यावेळेला ते म्हणतात की नाही, म्हणून दिसणारा प्रपंच हा भासमान पूर्वी होता आता बी आहे, त्याच्यात कुठेच काय बदल झालेला नाही. पण आत्मज्ञान होईल त्यावेळेला कल्पित आहे हे तुम्ही म्हणल्याप्रमाणे काय होईल? निश्चय होईल. निश्चय फुलच ब्रह्म आहे. हा, फुलच ब्रह्म आहे. त्याच्यापेक्षा आणखी दुसरे बी सिद्धांत आहेत. पण सध्या आपला एवढा विषय चाललेला आहे. अजून दुसरे बी मोठे महान सिद्धांत आहे. जगात एकच जर सत्य असेल, एकच सत्य आहे ना, अनंत सत्य नाहीत ना, ते सत्यच विश्वरूपाला फुललेलं आहे. हा एक पुढचा सिद्धांत आहे. चिद्विलास सत्यच याचा विलास करायचाच नाही. सत्यच सत्य तो विठ्ठल. चैतन्याची शोभा. हा, चैतन्याची शोभा. तर तो एकच सत्य पदार्थ आहे, तर अनंत सत्य नाही. महाराज अज्ञान आणि सत्कार यांच्या निवृत्तीत मोक्ष असे म्हणतात. अर्थात निवृत्ती हे ध्वंसाचे दुसरं नाव असल्यामुळे मोक्षास देखील अभावरूप म्हटले पाहिजे. मोक्षाला अभावरूप म्हटलं पाहिजे. कारण काय झाला? अज्ञानाचा नाश झाला, निवृत्ती झाली. अज्ञान गेलं म्हणजे ध्वंस झाला. एकदा मोक्षाचा अभावरूप म्हटले की मग प्रध्वंस अभावाच्या लक्षणात अभाव पदाचा निवेश केला तरी सुद्धा त्या लक्षणाच्या ठिकाणी लक्षणाची मोक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होते ती होतेच. बरोबर. कारण प्रध्वंस कसा आहे तुमचा? अभाव. आणि मोक्ष बी काय होईल? अभावरूप. कशावरून सिद्ध केला? निवृत्ती. अज्ञानाची निवृत्ती या पदाचा विश्लेषण केलं. म्हणून पुढे कारण जे लक्षण अलक्षाच्या ठिकाणी जाते तेव्हा ते लक्षण अतिव्याप्ती दोष आपापच आला. अलक्षाच्या ठिकाणी गेलं की अतिव्याप्ती नावाचा दोष येतो. पुढे अर्थात त्या लक्षणावर अतिव्याप्ती नावाचा दोष येतो. येथे अज्ञान
आणि तत्कार्य त्यांच्या ध्वंसास मोक्ष लक्ष्यताही स्पष्ट आहे. बरोबर आहे. व सकल नाश हे प्रथम स्वभावाच्या लक्षणाचे लक्ष असतं. पहा सकला नाश येथे अज्ञान आणि आणि तत्कार्य यांच्या ध्वंसास मोक्ष ही लक्ष्यता लक्ष्यता झाली. आहे, स्पष्टच आहे ना. हा. कारण अज्ञान आणि तत्कार्य दोन. जे आहेत या सगळ्याचा काय होतोय, दोन तत्कार्य म्हणजे जगत. जगत हा, त्याचा मोक्ष लक्ष्यता ही स्पष्ट आहे. व सकल नाश हे प्रध्वंसाच्याच लक्षणाचे लक्ष आहे. बरोबर आहे. सकल नाश, इथं सकल नाश होतोय वरती. जगताचा सकल पदाचा अर्थ काय? जगत सकल पदाचा अर्थ कार्य कारणासह कार्याची कार्याची निवृत्ती. निवृत्ती. याला सकल म्हणतात. आत्यंतिक निवृत्ती. सकल म्हणजे कारणासह कार्य, याला सकल म्हणतात. आणि सकल नाश हे प्रध्वंस अभावाच्याच लक्षणाचे लक्ष असतं. लक्ष आहे असं आम्हाला वाटतं. अशी शंका रास्त आहे. हा. पण ही जर शंका खरी ठरली असती तर मोक्ष हा अभावरूप अभावरूप ठरला झाला असता. असता. हा. आणि अभावरूप मोक्षाची प्राप्ती करण्याची कोणाला इच्छा आहे? कोणालाच नसती झाली. काय इच्छा, काय कारण आहे? कारण त्यात पुरुषार्थ सिद्धी होत नाही. नाही. पहिल्या तरंगाच्या शेवटी दिलेलं ना, मोक्ष भावरूपाचे आहे. भावरूपाचे भावरूप. पुढे तसेच हा कार्यासहित अज्ञान नाशरूप मोक्ष सुद्धा सकल नाशाच्याच अंतर्भूत आहे. हा. म्हणून प्रथम स्वभावाच्या लक्षणाची मोक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होती. हा अतिव्याप्ती होती अशी शंका घेतलेली आहे. त्याचं उत्तर सांगतील आपण. चला, म्हणजे प्रश्न लक्षात आला तर उत्तर लक्षात येईल. प्रश्नामध्ये फक्त एवढाच भाग आहे की अज्ञानाला त्यांनी भावरूप मांडलं आणि भावरूप पदार्थाचा नाश हा ध्वंसरूप राहतो, म्हणून मोक्ष सुद्धा ध्वंसयुक्त आहे अशा प्रकारची शंका नाही. पण वेदांत शास्त्र त्याला भावरूप मानत नाही. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, अज्ञान नावाचा पदार्थ अस्तित्वातच नाही. नाही, अज्ञान त्याच्यावरच केलं. अज्ञान हे अस्तित्वातच नाही. अमृतानुभव पाहायला गेल्यावर तुम्हाला अज्ञान नाही. शब्द खंडन दिसेल, अज्ञान खंडन दिसेल, नंतर शब्द खंडन. अज्ञानच नाही तर शब्द तरी काय करतील? म्हणजे जर अज्ञान असतं, शस्त्र म्हणले आम्ही शस्त्र मारलं, पण शस्त्र कोणावर मारलं? कोणी युद्धच नाही. जर समोर प्रतियोगीच कोणी नाही तर शस्त्र कोणावर चालवलं? तर कोणी अस्तित्वातच नाही. म्हणून अज्ञान मोठ्या सिद्धांताच्या दृष्टीने पाहिल्यावर अज्ञान नावाचा पदार्थ अस्तित्वातच नाही. म्हणून कोणत्याही विद्येची बी आवश्यकता नाही. आता माऊलीसारखे विषय. तर तुम्ही कोण आहात? परमात्माच आहे ना. परमात्मा ज्ञानाचे ना. फक्त इथं एकच भाग झाला, तुम्ही स्वतःला अज्ञानी समजायला लागले, म्हणून अज्ञान. म्हणून तुम्हाला विद्येची आवश्यकता लागली. तुम्ही जर स्वतःला अज्ञानी म्हणजे मी जर कोण आहे हे साक्षात कळालं असतं तर अज्ञानाची म्हणजे विद्येची आवश्यकता राहिली नसती. तर मध्ये कुठेतरी भ्रांती मानली, विचारसागरातला विषय आहे ना. भ्रांती मानली म्हणूनच पेन्सिल हरवली कानाच्या मागे ठेवली. भ्रमचा. त्याला ते मागं अशी पेन्सिल सुतारांनी ठेवली आणि नंतर माझी पेन्सिल कुठे गेली, माझी पेन्सिल कुठे गेली, तर पेन्सिल कुठेच गेलेली नव्हती. फक्त मध्ये भ्रांती आलेली होती. प्राप्ताचीच प्राप्त. म्हणून प्राप्ताची प्राप्त प्राप्ती. प्राप्त. तेव्हा कोणीतरी सांगितलं, "हो, तुमच्या कानाच्या मागं पेन्सिल दिसते मला." त्याने असं केल्यावर हो सापडली म्हटली. पण आनंद सापडण्याचा झाला. व्यवहार झाला. व्यवहार झाला बघ, नित्य प्राप्ताची प्राप्ती. नित्य प्राप्ताची प्राप्ती. तसा परमात्मा स्वरूप असणारं हे जग, सर्व जीव हे ब्रह्मच आहेत, परमतत्वच आहेत. फक्त त्यांना भ्रांती आली आणि मग मी कोण आहे, तर मी जीव आहे असा म्हणतो तो. मी आमका आहे, फलाना आहे म्हणतो. शरीराला धरून बरे याती वर्ण कुळ जाती त्याला सगळ्याला धरून तो बोलत राहतो की त्याला भ्रांती आहे. वास्तविक आत्म्याच्या ठिकाणी जाती नाही, वर्ण नाही, आश्रम नाही, कुठलीच गोष्ट नाही अस्तित्वात. म्हणजे जेवढे गुणवान भाग आहेत कुठलाच लागत नाही. आणि असे परमतत्व चैतन्य स्वरूप हा जीव आहे. चला, तर आता हे शंका बरोबर केली तर अज्ञानाचा नाश हा अभावरूप होईल आणि अभावरूप तुमचा मोक्ष सिद्ध होईल अशी शंका केलेली. म्हणून हे गेलेलं लक्षण कशावर जाईल? प्रध्वंसाभावावरती जात. वाचा. कल्पिताची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच होत असते असा सिद्धांत आहे. पहा, इथंच उत्तर आलं त्याचं. आलं ना त्याच्यातच आलं. की कल्पिताची निवृत्ती हे अधिष्ठान रूपच होत असते. हेच उत्तर आहे. तिथे भावरूप झालं ना अधिष्ठान. म्हणजे अज्ञान हे काय आहे? अज्ञान, माया, अविद्या हे कल्पित कल्पित आहे. आहे. अधिष्ठान भावरूप. वास्तव नाही.
वास्तव नाही, कल्पित आहे. म्हणजे कल्पित म्हणजे भासलेलं. मग कल्पिताची निवृत्ती कशी होते? अधिष्ठानाच्या ज्ञानाने होते. कल्पित कुठे जातं? अधिष्ठान स्वरूप स्वरूप होतं, भावरूपच होतं. म्हणजे वावरूपच. मृगजळ आहे ना, त्याचा दृष्टांतच बसत नाही त्याला. ते नाही. मृगजळ भासलं ते निघून गेलं, बरोबर आहे. त्याचा भाव त्याचा पूर्वी मृगजळ जरी कल्पित भासत असेल तरी तो उखर किरण आणि सूर्याचा प्रकाश त्याच्यामध्ये आलं आणि नंतर ते निघून गेलं. माया तशीच आहे, पण तिथं आहे ना ते सूर्याच्या जाण्याने मृगजळ आपोआप गेलं, तशी माया आपोआप जात नाही. म्हणून इथं ब्रह्मविद्या वापरली. हा, कारण असं जर झालं असतं मृगजळासारखे तर शास्त्र तयार झालं नसतं, शास्त्राची गरजच नव्हती. किंवा काय आवश्यकताच नाही, कारण आपोआपच ज्ञान जात. आपोआप झालं असं. असं बी झालं असतं शास्त्र येणं उभं केले मायाने. किंवा असं झालं असतं जागृतीत, म्हणजे सकाळी उठल्यावरती भ्रांती आली असती सगळ्यांना आणि संध्याकाळी सगळे जसं ते सूर्य गेल्यावर मावळल्यावर मृगजळ गेला, संध्याकाळी सगळे ब्रह्मरूप झाले असते. तर असं बी काय होत नाही. तर इथे अज्ञान नाशासाठी मग तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिश्यन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हा इथे सुरू झाले. कल्पिताची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच होत असते असा सिद्धांत आहे. अज्ञान आणि अज्ञानकार्य हे कल्पित असल्यामुळे त्यांची निवृत्ती देखील अधिष्ठान ब्रह्मरूपच आहे. बरोबर आहे. व ते ब्रह्म भावरूप आहे. आणि ते ब्रह्म भावरूप म्हणजे हे वास्तव ब्रह्म आणि हे वास्तविक भावरूपता या ठिकाणी सिद्ध झाली. म्हणून मोक्ष हा भावरूप नाही, तर ब्रह्मरूप होण्यास तो भावरूपच आहे. तर ब्रह्मरूप होण्यास तो भावरूप भावरूपता हे आहे. सांगायचं. आणि ब्रह्मरूपता हे अस्तित्व आहे. ते अस्तित्व जर नाकारलं असतं तर मोक्षाचाही अभावरूप उपयोगच झाला नसता, मोक्षाचाच उपयोग नसता झाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे पुरुषार्थ सिद्धी झाली नसती. म्हणून ज्या अर्थी मोक्ष भावरूप आहे हे निश्चित आहे, त्या अर्थी प्रध्वंस भावाच्या लक्षणाची मोक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होत नाही, हे आपोआपच सिद्ध झालं. कारण प्रध्वंसाभाव कसा आहे तुमचा? अभावरूपी अभावरूप आहे. प्रध्वंसाभाव हा अभावरूप आहे आणि मोक्ष मोक्ष हा भावरूपी. भावरूप आहे. वास्तव भावरूप आहे आणि एकच पदार्थ भावरूप आहे. त्याला स्वरूप म्हणतात. अधिष्ठान. जीवाचे स्वरूप हे वास्तविक भावरूप आहे, म्हणजेच ब्रह्मरूप आहे. म्हणून साधी अनंत असा जो अभाव त्यास प्रध्वंस अभाव असे म्हणतात. बिलकुल. तर साधी अनंत असं जे लक्षण केलं होतं, दुसरं लक्षण आलं होतं संसर्ग अभावापैकी प्रध्वंस अभाव 2 नंबरला आला आणि त्याचं लक्षण साधी अनंत. याची परीक्षा सुद्धा तुम्ही घेतली आणि ती युक्त आहे असं झालं. आता तिसरा मुद्दा आहे. सामायिक अभावाचे लक्षण व परीक्षा. ठीक आहे, वाचा. साधी शांत म्हणजे उत्पत्ती नाशवान असा जो अभाव त्यात सामायिक अभाव असे म्हणतात. आता तिसऱ्या सामायिक अभावाचं काय लक्षण आहे? आता शून्य कालात जो अभाव असतो त्याचं नाव काय आहे? सामायिक अभाव असं आहे. आणि त्याचं लक्षण केलेलं आहे साधी आणि शांत. साधी या पदाचा अर्थ उत्पन्न होणारा आणि शांत याचा अर्थ अंतवान. सहा शांत. जो अंतवान असतो त्याचं नाव शांत असतं. जेव्हा एखादा पदार्थ काही कालात असतो तर काही कालात नसतोही, तेव्हा त्या पदार्थ शून्य कालात त्या पदार्थाचा सामायिक अभाव आहे असे म्हटले जाते. तर तेव्हा एखादा पदार्थ काही कालात असतो आणि काही कालात नसतो. म्हणजे कधी असतो आणि कधी नसतो. तर तेव्हा त्या पदार्थ शून्य म्हणजे पदार्थ शून्य म्हणजे पदार्थ नसणं, पण काल मात्र असतो. काल असतो आणि पदार्थ नसतो. आणि त्या कालाचं नाव काय केलेलं आहे? म्हणजे तिथं जो अभाव आहे त्या पदार्थ शून्य कालात जो अभाव भासला त्याचं नाव सामायिक अभाव असा केलेला आहे. जसे भूतलाधिकाच्या ठिकाणी घटाधिक पदार्थ काही काळात असतात तर काही काळात नसतातही. म्हणजे कसं आहे, हे सरळ सरळ. आता या ठिकाणी हे फुल ठेवलेलं आहे, हे फुल आहे. त्यावेळेला आता इथे सामायिक अभाव उत्पन्न झालेला नाही. हा उचलल्याबरोबर सामायिक अभाव उत्पन्न झाला. प्रतियोगी गेला की जो उत्पन्न झाला आणि प्रतियोगी आला त्याचा नाश झाला. कोणाचा नाश झाला? सामायिक अभावाचा. नाश झाला.
म्हणजे प्रतियोगीच्या जाण्याने उत्पन्न होतो आणि प्रतियोगीच्या येण्याने येण्याने नाश नाश पावतो. अभावाचा नाश होतो. असा घटशून्य कालातला जो अभाव त्याचं नाव सामायिक अभाव असं आहे. तेव्हा घटशून्य काल संबंधी भूतलाधिकाच्या ठिकाणी घटाधिक पदार्थाचा सामायिक अभाव असतो. तर तेव्हा घटशून्य काल संबंधी भूतलाधिक भूतलाधिकांच्या ठिकाणी घटाधिक घटाधिक पदार्थांचा सामायिक अभाव असतो म्हणतात. जो समय विशेष लक्षात येतो ना, कळाला सगळ्यांना, कळाला सामायिक अभाव कळाला, प्रध्वंस अभाव कळाला, पहिला होता तो प्रागाभाव, तोही कळाला. जर कळत नसेल तर ज्यांना कळालेला आहे त्यांच्याकडून विचारून घ्या. पुढे जो समय विशेषी उत्पन्न होतो आणि समय विशेषी नष्ट होतो त्या सामायिक अभाव समय विशेषी उत्पन्न होणारा आणि समय विशेषी नष्ट होणारा. समय म्हणजेच वेळ. त्यावेळी उत्पन्न झाला आणि समय विशेषी नष्ट होतो त्या सामायिक अभाव असे म्हणतात. चला, जसे घटास एका भूतलापासून अन्य देशात नेले असता घटास, हे याचंच नाव घट धरा. हे इथं भूतल आहे आणि या घटास काय म्हटलं, एका भूतलापासून म्हणजे इथल्या भूतलापासून अन्य देशात नेले अन्य नेलं असता भूतलामध्ये घटाचा अभाव उत्पन्न होतो. झाला. काय उत्पन्न झालाय तिथे, अभाव उत्पन्न होतो. अभाव उत्पन्न होतो. व पुन्हा त्याच भूतलाच्या ठिकाणी त्याच ठिकाणी हे पुन्हा घट आणून ठेवला आणि तर घट त्या तिथं भूतलामध्ये असलेला घटाभाव नष्ट होतो. तर तिथे काय झालं, आता कोण नष्ट झाला, अभाव नष्ट झाला. अभाव नष्ट झाला. आणि तो अभाव नष्ट झाल्यानंतर कोण आला, प्रतियोगी आला. त्या प्रतियोगीच्या येण्याने नष्ट होतो अभाव. तो अभाव नष्ट केला. सामायिक अभाव ना झाला तिथं प्रतियोगी आला म्हणून. म्हणून मध्यंतरीच्या काळात भासतो. आपलं शरीर पूर्वी होतं का, नव्हतं. मग जन्माला आलं ना. आता जन्माला म्हणजे पूर्वी नव्हतं. हा दृष्टांत तिथं बसणारच नाही, कारण प्रतियोगी आलेला आहे. प्रतियोगी परत येत नाही. प्रतियोगी परत नाही येत. म्हणून शरीर आलेलं आहे तर प्रागाभावाचा नाश होऊन प्रतियोगीची उत्पत्ती झाली आणि नंतर प्रध्वंस होणार आहे. म्हणजे शरीराचा ध्वंस आहे. इकडून तिकडे उचलून ठेवलं तर मग फक्त सामायिक अभाव. तेवढं होईल की एका काळामध्ये या शरीरालाच उचललं, इथं बसवलं आणि परत घरी नेऊन ठेवलं, परत आणून ठेवलं. मधल्या काळात सामायिक अभाव होईल. आणि शरीराचा प्रध्वंस झाल्यानंतर साधी आनंद असा शरीराचा काय झाला, सामायिक अभाव. साधी आनंद प्रध्वंस शरीर सापल्यानं त्याला सगळे अभाव आता सामायिक अभाव असू शकतो आपला. आता सामायिक अभाव इथून तिकडं आता तिकडून चालू इकडं पाठामध्ये प्रागाभावाचा नाश करून प्रतियोगी आलेला आहे. आलेलं आहे. घरी गेल्यानंतर आता इथं प्रतियोगी बसला, बस घरी सगळे सामायिक अभाव गेले. करा. आणि एक दिवस जसा आता कांबळे मावशींचा काल झाला, प्रध्वंस काय झाला, प्रध्वंस अभाव. प्रध्वंस अभाव. कांबळे मावशींच्या शरीराचा झाला, कांबळे मावशींचा नाही. नाही व्यापकतेमध्ये स्थूल शरीराचा आत्मा कधी मरत नाही. सूक्ष्म आणि जीवात्मा सुद्धा ब्रह्मविद्येशिवाय बाद होत नाही. नाही. तेरा प्रवासी त्याच्यात दोन भाग झाले. कोणते भाग झाले, दोन. आता कांबळे मावशी कुठे आहेत असं म्हटलं तर ते जीवात्म स्वरूपात आहेत. आहेत. जर ब्रह्मविद्या नसेल त्यांच्याकडे, मग ते जीवात्मा तरी आहेत किंवा ब्रह्म स्वरूपात गेल्यावर जीवात्म्याचा बाद तरी केलेला असतो. दोन्हीपैकी एक कुठेतरी आहे. मग आता आपण बहुतांशी संगती जीवांची जीवात्म्याच्या ठिकाणी लावतो, कारण ब्रह्मविद्या उत्पन्न व्हायला कितीतरी जन्म साधनेत गेलेले असतात. तेव्हा एक जन्मात ती कुठेतरी साधना प्रेरित होते. पण तोपर्यंत बी ब्रह्माचा काय त्याग नाही कुठे. म्हणजे जीवात्मा स्वरूपातही ब्रह्माचा आविर्भाव आहेच, भाव आहेच. अज्ञानात फक्त तो जीव आहे, तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो आणि ती शरीर कर्मगतीवर आधारित आहे. जसे जसे कर्म केलेले त्या त्या कर्मानुसार तुमचे माझं आत्ताचं बी मिळालेलं शरीर हे मागच्या कर्मावर आधारितच आहे. याला संगती काय नसेल ना, संगतीच लागणार नाही ना याला. हे शरीर मला का मिळालं, दुसरं काही उत्तर नाही. हे तुम्ही कर्म जसं केलं तसं शरीर मिळालं आणि त्या त्या पद्धतीने ते ही योनी बी प्राप्त झाली. म्हणजे
मानवी शरीराला आलं, चांगली गोष्ट आहे. कारण इतर योनीमधल्या सगळ्यात चांगली योनी कोणती असेल तर मानवी शरीर ही चांगली उत्कृष्ट योनी आहे. कारण याच्यात आपल्याला हे कळतंय, हे ज्ञान होतं. पण आता याचा त्याग केल्यावर पुढची योनी कोणती? तर पुढच्या योनीची संगती नाही. तुम्ही जर त्याच्यात भगवंताची दयाळू आहे म्हणून त्याला दयाळू म्हटलेलं आहे. तो काय करतो, जो कोणी साधना करणारा आहे त्याला पुन्हा मानवी शरीरात टाकतो. असं तोच म्हणतो ना, प्राप्य कर्म उत्तम लोकानुषित्वा शाश्वती समाहा. प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वां शाश्वतं समाः. शुचिनाम श्रीमताम योगभ्रष्टो विजायते. मी त्याला योग्यांच्या कुळात नेऊन टाकतो असं म्हटलं. परमार्थ करणाऱ्याला बरं का, दुसऱ्याला नाही. ते परमार्थ करतात त्यांना पुढच्या जन्मात त्याला परत मानवी शरीरात नेऊन टाकणार. तर त्याला दुसऱ्याकडे कसं काय घालवतील? ज्यांच्या चित्तात इच्छा आहे परमार्थ करा, म्हणजे स्वतःला जाणण्याची. परमार्थ म्हणजे मी काय दुसरा नाही, तर तुमचा तुम्हाला जाणण्याची इच्छा, याचंच नाव परमार्थ. आणि तुम्हीच देव आहात असं शास्त्रही म्हणतात. तुम्ही देव आहात, पण तुम्ही झाकलेले देव जर राहिले तर तुम्हाला परमार्थ करावा लागतो. उघडे देव झाले की परमार्थ बंद होतो. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. चला, तर त्या पद्धतीने आपला विषय काय चाललाय? अशा प्रकारे सामायिक अभाव हा उत्पत्ती विना नाशवाला आहे. तर सामायिक अभाव हा म्हणजे सामायिक अभावाचं स्वरूप सांगितलं. झालं ना विषय. हा झाला ते उत्पत्ती नाश. अशा प्रकारे सामायिक अभाव हा उत्पत्ती नाशवान आहे, म्हणजेच साधी शांत आहे. या आतापर्यंतचा झाला. आता याच्या परीक्षा घ्यायला सुरुवात करणार आहे, पण ती पुढच्या वेळेस पाहू. पुंडलिक वरदारी पंढरीनाथ भगवान